सांगली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारीवरून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात संघर्ष सुरू आहे। या उमेदवारी संदर्भात मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी मेरिटनुसार ज्याच्याकडे जिंकण्याची क्षमता आहे याची पाहणी करूनच उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे काँग्रेस अंतर्गत सुरू असलेला संघर्ष आता मिटण्याची शक्यता आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेसचे स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष माजी खासदार मधुसूदन मिस्त्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्ह्यातून खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रमसिंग सावंत, आमदार पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, जत, सांगली आणि मिरज हे 4 विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला घेण्यात येणार आहेत। त्यासाठी प्रयत्न देखील केले जाणार आहेत। पलूस कडेगावमधून आमदार विश्वजित कदम व जतमधून आमदार विक्रमसिंग सावंत यांची उमेदवारी निश्चित आहे। सांगली विधानसभेवरून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात संघर्ष सुरू झालाय। या दोघांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद रंगलाय। त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होऊ नये म्हणून प्रदेश पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत।